हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर माझं हे संध्याकाळचं रुटीन आहे. तर आता मी चालले टीनाला शाळेतनं आणायला. तिची शाळा सुटली आहे, तर पहिल्यांदा मी तिला शाळेतनं घेऊन येते. टीनाला मी शाळेतनं घरी आणलं. आता म्हटलं सगळीकडचा कचरा काढून घेते, सगळं साफसफाई आवरून घेते आणि मग मी बसणार आहे स्वामींच्या 21 अध्याय पारायणाला. तर माझा झाडू तुटला होता, पहिला होता तो. मग मी नवीन झाडू आणला, म्हणून मी झाडूची पूजा करत होती. झाडू नवीन आणल्यावर त्याची हळद कुंकू लावून पूजा करावी आणि नंतरच मग तो वापरायला घ्यावा. असाच झाडू वापरायला नाही घ्यायचा आहे. आणि मी हा झाडू अमावास्येलाच आणला होता. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून मी हा झाडूला अमावास्येलाच आणला. झाडू घरामध्ये योग्य दिशेला आणि योग्य स्थितीत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. झाडू ठेवण्यासाठी घराची नैऋत्य दिशा सर्वात उत्तम मानली जाते. यामुळे घरात आर्थिक स्थिरता राहते. पश्चिम दिशेलाही तुम्ही झाडू ठेवू शकता. ईशान्य दिशेला झाडू नाही ठेवायचा, कारण त्या दिशेला देवघर असतं. त्यामुळे येथे कधीही झाडू ठेवू नये. म्हणतात की ईशान्य दिशेला झाडू ठेवल्यास आर्थिक नुकसान होते, त्यामुळे ईशान्य दिशेला कधीच झाडू ठेवू नये. किचनमध्ये झाडू ठेवू नये. झाडू कधीही उभा ठेवायचा नसतो, जमिनीवर आडवा झोपून ठेवावा. उभा झाडू घरात ठेवल्यास भांडणे आणि अशुभता मानली जाते. झाडूला कधीच पाय लावू नये किंवा ओलांडू पण नये, कारण ते लक्ष्मीचं प्रतीक आहे. तिचा आदर करावा. कचरा वगैरे काढून घेतला, दिवाबत्ती केली, कारण मला आता स्वामींच्या 21 अध्याय पारायणाला बसायचं होतं. मला 21 अध्याय वाचायला पाऊण तास लागतो. पहिल्यांदा मला हे वाचायला 1.5 तास लागायचा. आता हे अध्याय एवढे तोंडपाठ झाले आहेत ना, की खूप फास्ट होऊन जातं माझं वाचन. जास्त वेळ नाही लागत मला. नियमित स्वामींचे पारायण करत जा. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा. प्रत्येक दिवस आनंदी, समाधानी आणि मंगलमय होईल. पारायण केल्याने इच्छित कार्य पूर्ण होतात. काही अडचणी असू दे, त्यावर काही ना काही उपाय हा मिळतोच. स्वामींची कृपा व आशीर्वाद सदैव सोबत राहतो. हे पारायण केल्याने भक्तांच्या आयुष्यात मानसिक शांतता लाभते, दुःखमुक्ती आणि भक्तीचा आनंद मिळतो. स्वामींचे चरित्र वाचल्याने संकट निवारण होतात, इच्छा पूर्ण होतात आणि सद्गुरूंचा आशीर्वाद लाभतो. हे पारायण केल्याने भक्तांना नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते आणि जीवन आनंदमय होऊन जाते. करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. खूप खूप चांगलं आहे हे पारायण. याचा अनुभव खूप भक्तांना आलेला आहे. मला पण याचा अनुभव आलेला आहे. बरेच अनुभव आहेत माझे, मी शेअर करीन तुमच्याशी. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझे 21 अध्याय वाचून पूर्ण झाले आणि तेवढ्यातच लाईट गेली. पाऊस पण पडायला सुरुवात झाली. छान पाऊस पडला. अर्धा तास तरी पाऊस पडत होता आणि तेवढ्यातच पोरीनं चाललं, मम्मी काहीतरी दे ना खायला, चांगलं काहीतरी बनव ना. म्हणून मग मी मक्याचे दाणे मीठ टाकून छानपैकी भाजले आणि त्यांना ते खायला दिले. बऱ्याच दिवसांनी पाऊस पडला. छानपैकी थंडगार वातावरण झालं होतं. छान वाटत होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.